हं. आजचा विषय आहे जादुई नातेसंबंध. तर आज चला आपलं शेअरिंग मध्ये केलं नाही आहे. तर आज आपलं थोडंसं वेगळ्या गोष्टीसाठी वेळ गेलेला आहे, पण तरी पण समजून घ्या. आणि ज्यांनाही शेअरिंग करावं असं वाटलं त्यांनी नक्की करा. ठीक आहे. तर आजचा विषय आहे आपला जादूचे नातेसंबंध. आता जादूचे नातेसंबंध नातेसंबंध म्हणजे काय? कल्पना करून बघा बरं की तुमच्याजवळ कोणीच नाही आहे. ना आई वडील ना म्हणजे भाऊ बहीण ना काही, ना समाज ना छोटे बच्चे ना कोणीच नाही आहे. कसं वाटेल ना? जगू शकणार का आपण? बिलकुल नाही. कारण जिथे जातो तिथे आपल्याला कोणीतरी पाहिजे असतं. आपण माणूस म्हणजे सामाजिक प्राणी आहोत, है ना? तर जिथे कोणीच नाही तिथे तुम्हाला मजाच नाही येणार, तुमच्या जीवनामध्ये आनंद नाही राहणार, तुमच्या जीवनामध्ये काही म्हणजे जगण्याचं तात्पर्यच नाही राहणार आहे. तर तुम्ही जो तुमचा संबंध आहे, तुमचे संपर्क आहेत, जे अनुभवाच्या गोष्टी ज्या काही तुमच्या लाईफमध्ये येतात, त्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद किंवा जे काही आणतात, तर हे सगळं म्हणजे आजूबाजूचे लोक, आपले नातेसंबंध जे काही आहेत तेच आणत असतात. आणि आपल्या स्वप्नातलं जीवन जगण्यासाठी जे काही आपलं नातेसंबंध असतात ते परिणामकारक असतात आणि अत्यंत महत्वाचे असतात. पण अशाही संबंधामध्ये खूप काही आपले म्हणजे कंप्लेंट ब्लेमिंग, है ना, भांडणं, किती किती द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण तरी पण ह्याच्यातून आपल्याला वर येऊन त्यांच्या बाबत आपल्याला कृतज्ञता भाव निर्माण केलं, तर हे अतिशय शक्तिशाली असं साधन आहे आपल्या लाईफमध्ये, की ज्याच्याने आपण आपलं संबंध, आपले नातेसंबंध खूप डीप असे करू शकतो आणि चांगलं करू शकतो. आता हे काही हे आपल्यापर्यंत कोणी असं सांगितलं, काय हे सांगितलं, तर काही असे आपले सुज्ञ विवेकी असे थोर लोक आहेत, त्यांनी आपल्या शहाणपणातून किंवा संशोधनातून त्यांना दिसून आलं आणि त्यांना म्हणजे जे कृतज्ञतेचं जे आचरण केलं तर कसं नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो किंवा कसे जवळचे आणि सलोख्याचे नातेसंबंध बनतात. तर ह्या गोष्टींचा शोध त्यांनी सायंटिफिकली लावला. सायंटिफिकली म्हणजे कृतज्ञता जेव्हा आपण जागृत करतो, धन्यवाद भाव निर्माण करतो किंवा कोणाबद्दलचे चांगले भाव निर्माण करतो, तेव्हा आपल्या माइंडमध्ये काही केमिकल्स रिॲक्शन्स होतात आणि त्या केमिकल रिॲक्शन्स आपल्या नाड्यांमधून म्हणजे आपल्या ह्याच्यातून वाहत असतात. जसं आपल्या आध्यात्मिक नाड्या म्हटलं तर ही ऊर्जा असते, ही दिसत नाही. पण ज्या आपल्या नाड्या म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या किंवा जे काही आहे एनर्जी वाहणं वगैरे हा सगळा प्रकार असतो, त्याच्यातून म्हणजे ह्या सगळ्या केमिकल्स आपल्या शरीराच्या एकेका ऑर्गन्स पर्यंत पोहोचत असतात. तर त्यांना तो केमिकल्स डेव्हलप करणं सुद्धा आपल्या विचारांवरच डिपेंड आहे. ह्या गोष्टींचा म्हणजे एक सायंटिफिकली त्याला आपल्याला एक हे दिलेलं आहे, प्रूफ दिलेलं आहे. तर बघा, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती बरोबर कंप्लेंट केलं किंवा नुसत्या विचारांनी सुद्धा, तुम्ही बोलल्याने नाही पण असं विचारांनी सुद्धा जेव्हा तुम्ही कंप्लेंट करता, तर ते सगळं डीप डाऊन होऊन जातं आपली सगळी एनर्जी, आणि त्या एनर्जीचा प्रभाव पूर्ण तुमच्या शरीरावर, तुमच्या ऑर्गनमध्ये, तुमच्या डीपली याच्यावर जातो आणि त्याच्याने तुमच्या भविष्यावर परिणाम होतो आणि तुमच्या समोर तेच प्रगट होतं ज्या गोष्टीबद्दलचा तुम्ही विचार करता किंवा ज्या गोष्टीबद्दलची तुम्ही तक्रार करता. ठीक आहे. पण त्याच संबंधामध्ये जर तुम्ही काही असे वरदान शोधून काढले, बरं नाही दिसले तरी निर्माण केले त्याच्यामध्ये, कारण निर्माण करणं आपल्या हातामध्ये, सगळी निर्मिती आपल्या हातामध्ये, आणि छोट्यातले छोटं सुद्धा वरदान बघून त्याच्यामध्ये जर तुम्ही निर्मिती केली तर ते वेगळं एक त्याचा इम्पॅक्ट होतो. कृतज्ञतेच्या ह्या जादूमुळे नातेसंबंध आपले दृढ व्हायला लागतात. आणि जशी तुमच्या नातेसंबंधामध्ये कृतज्ञता वाढते तस तसं तुमच्या लाईफमध्ये आनंद, प्रेम, स्थिरता असं येत असतं. आणि ह्या कृतज्ञतेमुळे ही जी जादू आपल्या नातेसंबंधात जे बदल होतात ते तुम्हाला स्वतःला बदलवतं, म्हणजे तुमचा स्वभावच बदलून जातो. कृतज्ञतेमुळे सहनशीलता येतो, समजूतदारपणा येतो, दयाळूपणा इतका वाढतो की तुम्ही स्वतःला स्वतः आता ओळखू शकणार नाही, इतकी तुमच्यात दयाळूपणा असते. ठीक आहे. म्हणजे आता माफ करणं म्हणजे सहजता होऊन जाते तुम्हाला. तुम्हाला त्याचा त्रास किंवा त्याचा संताप आता तो राहणार नाही किंवा तुमच्या तक्रारीच नाहीशा होऊन जातात, कारण त्यांच्याबद्दलच्या दयाळूपणा किंवा त्यांच्याबद्दलच्या करुणेबद्दलचा तुम्हाला तो एक भाव वेगळाच निर्माण होऊन जातो.
त्यामुळे तुम्ही तक्रार किंवा टीका करणं ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर यायला लागतं. ठीक आहे. तर आपले हे शब्द पण इतके म्हणजे शक्तिशाली आहेत की ज्याची म्हणजे आपण त्या शब्दाने म्हणजे जे आपण बोलतो ते शब्द पहिल्यांदा आपल्या विचारांमध्ये येतात. तो विचार तर ते आपल्यामध्येच असतात, पण जेव्हा शब्द हे बाहेर पडतात म्हणजे बाहेर एनर्जी क्रिएट करतात, शब्दांच्या मार्फत आपली एनर्जी दुसऱ्यांपर्यंत जाते आणि त्या व्यक्तीवर पण ते परिणाम होतो. तर आता याच्यानंतर शब्द तर काढायचंच नाही आपल्याला, विचारातही आपल्याला इंटेन्शन खूप चांगलं व्यवस्थित ठेवायचे. ग्रोथ ज्याच्यामध्ये स्वतःची तर राहणार म्हणजे स्वतःची तर आपोआपच होते, पण दुसऱ्यांची ग्रोथ, दुसऱ्यांच्या बद्दलचं तुम्हाला एक चांगल्या भावना, हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा तो विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतो, पण तो तुमच्या थ्रू जेव्हा पोहोचतो तो पहिल्यांदा तुमच्यामध्ये त्याची निर्मिती होते. म्हणूनच आपल्याला ह्या जगातील मोठे संत, महान गुरु लोक जे आहेत त्यांनी आपल्याला सतत कृतज्ञ राहायला शिकवलेलं होतं, सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये जर खरंच जादूने वाढ व्हावी असं वाटत असेल तर तुमच्या आयुष्यातल्या आलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला हवं. तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करते, ह्या गोष्टीचं एक्सेप्टन्स, त्याला बदलवण्यामध्ये वेळ घालवू नका, त्याला एक्सेप्ट आपल्यामध्ये करा. खरंच आज पण मी ना मगाशी जस्ट गॅलरी मधून बाहेर बघत होते, सतत माझ्या डोक्यामध्ये आता म्हणजे आता इतकं हे होऊन गेलं ना, आयुष्य तशा नजरेनेच पाहायला लागलेलं आहे. सहजच बाहेर नजर गेली, बाहेर एक बाबळीचं झाड होतं, खाली प्लॉट आहे, दुसरं एक मोठं मस्त झाड होतं अगदी. तर किती म्हणजे त्या झाडामध्ये सुद्धा किती फरक आहे ना. आणि निसर्गाने तयार केलेलं आहे ते काट्याचं झाड पण जरुरी आहे, ते बाहेर सावली देणारं झाड पण जरुरी आहे. काल मी जे उदाहरण तुम्हाला एक सांगितलं की मी रस्त्याच्या काठ्याने जात होते आणि तेव्हा भयानक ऊन होतं. त्या बाईने डांबरीकरणाच्या रस्त्या म्हणजे काम करत होती आणि एका चाफ्याच्या झाडाखाली आपल्या बाळाला त्या ओढणीमध्ये तिने बांधून असं झुल्यामध्ये ठेवलं होतं. मी गाडीवरून जात होती, गाडीवरून थांबले आणि बघितलं त्या बाळाला पण आणि त्या बाईला आणि तिला थँक्स बोलले की तिच्या उन्हामध्ये त्या बाळाचं सुद्धा किती मोठं एक आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे भाग आहे ना, ते तो बिचारा उन्हात तान्हात झोपलेला शांतपणे. आणि जेव्हा मी त्या चाफ्याच्या झाडाकडे बघितलं की चाफा आणि गुलाब, किती लोकांना चाफा आवडतो, फार कमी लोक बोलतील, कुठे चाफ्याचं नावच घेत नाही आपण जास्त. पण गुलाब म्हटलं की वाव, गुलाबांचा वर्षा, गुलाब फुलांचं किती म्हणजे शब्दामध्ये कवितेमध्ये किती किती गुलाब 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 असतं. पण खरंच तिथे गुलाबाचं झाड असेल किंवा असेल, खूप रोपटे असतील, पण त्या गुलाबाच्या झाडाखाली ती बाई त्या बाळाला झुला बांधून झोपवू शकत होती का? कदापि नाही. त्याच्यासाठी तो चाफाच पाहिजे होता. आणि त्या चाफ्याचीच सावली, त्याचा सुगंध आणि त्याच्यामध्ये ते निवांत झोपलेलं बाळ तेवढ्या उन्हात. त्यावेळेस मला असं एक दृष्टिकोन आला की चाफ्याचं झाडही तेवढंच महत्वाचं आहे जेवढं गुलाबाचं आहे, जेवढं जाईजुईचं आहे. जेवढं ते काटेरी झाड आहे तेवढंच म्हणजे जेवढं आपल्याला असं कचरा वाटतात कधी कधी काही काही लोक, पण ते सुद्धा ह्या निसर्गाला जरुरी असतं. कुठे ना कुठे काही ना काहीतरी काम करायला असतातच. ते हा आयुष्यामध्ये जेही काही दिसते आपल्याला, पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह, हा आपण दृष्टिकोन दिलेला आहे त्याला. हे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, चांगलं आहे, वाईट आहे, अंधार आहे, उजेड आहे, हे सगळं आपला दृष्टिकोन आहे. पण तसं पाहिलं तर हे ह्या जगामध्ये काहीच नाही आहे, काहीच नाही. ना चांगलं आहे, ना वाईट आहे, ना अंधार आहे, ना उजेड आहे. इथे फक्त प्रकाश आहे. मग हा कल्पना करा की प्रकाशच प्रकाश जिकडे तिकडे, आपणही प्रकाशच आहोत. आपल्याला हे दिसतं, आपलं शरीर आहे, आपलं नाव आहे, आपलं ओळख आहे, आपला समाज आहे, हे सगळं दिसते. पण तसा आध्यात्मिक नजरेने पाहिलं तर आपणही प्रकाशच आहोत. मग हा जगामध्ये सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे. त्या प्रकाशामध्ये एक सूर्य उगवतो, त्या सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आपली, आणि त्या सूर्याचा प्रकाश आपल्या पृथ्वीवर पडतो आणि रात्र आणि दिवस चालू तयार होत झालेली आहे. मग त्याच्यामध्ये चंद्राचा प्रकाश त्याच्यावर पडतो, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, तो परावर्तित करतो आणि आपल्याला रात्रीच्या वेळेस चंद्र दिसायला लागतो. म्हणजे ही सगळी सिस्टीम तयार झाली आहे. पण तसं जर ब्रह्मांडाच्या नजरेने पाहिलं तर काहीच नाही आहे. एक दिवस सूर्य कोसळला तर सगळं कोसळतं, पृथ्वी कोसळेल, चंद्र कोसळेल, सगळं आपण तर मग गिनतीमध्येच नाही आहे ना. तर बघा म्हणजे हा ब्रह्मांडामध्ये शिवाय एनर्जी काहीच नाही.
काहीच नाहीये. तुम्ही इथे काय दुश्मनी राहिली आहे आणि काय विरोध राहिलेला आहे आणि काय क्रोध राहिलाय, काय राग राहिलेला आहे आणि काय अबोल राहिलेला आहे. आणि आपण प्रेम करतो म्हणजे आपण त्याच्यावर उपकार करत नाही, तर तो आपल्यावर उपकार करतोय. तसा वागून जसं काही त्याला भाग दिलेला आहे. कालच मी तुम्हाला सांगितलं की ही जी रेकीची, मी तुम्हाला सांगितलं की रेकी ही प्राणशक्ती, जी शक्ती किंवा प्रकाश जे मी आता सांगितलं, ती शक्ती आपण आहोत. तर त्या शक्तीला आपण पाहिजे तशा दृष्टीने तशा ह्याच्याने वळवू शकतो. तर आपण ह्या दृष्टीने जर तिला वळवून पाहिलं, तर अरे माझी दृष्टी बदलली, मी अशा पद्धतीने माझा स्वभाव बदलू शकते किंवा मी असं वागू शकते, समोरचा व्यक्ती तसाच करू शकतो. जस्ट ॲज अ माझ्यासारखाच तो ह्युमन बिंग आहे, सेम टू सेम. फक्त काही कर्तव्य तो त्याच्या दृष्टीने बघतो आहे, त्याच्या दृष्टीने तो करतोय. खरं खोटं ते त्याच्या त्याच्या शिकवण आहे, त्याचा सोर्स आहे, त्याचा आउटकम आहे, जे काही आहे ते है ना, त्याचे कर्मबोध आहेत, त्याचं डेव्हलपमेंट आहे. तर तिथे आपण अडवणारे कोण किंवा आपण नाव ठेवणारे कोण? कोणीच नाही ना. म्हणून जर प्रेम तुम्हाला वाटतं, तर खरंच जो व्यक्ती जसा आहे तसा आहे. उलट त्याच्याकडे अशा नजरेने बघायला पाहिजे आता, कृतज्ञतेच्या भावाने, की हा व्यक्ती मला काय शिकवू इच्छितो, ह्याच्याकडनं मी काय शिकू इच्छिते किंवा मला काय शिकवण मिळेल, माझं काय डेव्हलपमेंट आहे, अशा पद्धतीने बघून त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञताच व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये कृतज्ञता, मग तो आपला मित्र असो, शत्रू असो, आपल्या आवडीचा असो की नावडीचा असो, आपल्या कामाचा असो की बिनकामाचा असो, तुम्हाला त्याच्याशी काहीही करायचं गरज नाही आहे. तुम्हाला एवढंच विचार करायचा आहे की त्या ब्रह्मांडाने जसं मला बनवलेलं आहे तसं त्याला बनवलेलं आहे. ती प्राणशक्ती माझ्यातनं वाहते, तीच प्राणशक्ती त्यांच्यातनं वाहते. माझ्यातनं ही प्राणशक्ती अशा पद्धतीचं वर्क करून घेते आहे, त्यांच्याकडनं ती तशा पद्धतीचं वर्क करून घेते. जसं मी तुम्हाला सांगितलं की एका दगडाची भूमिका ती एनर्जी निभवते, तीच एनर्जी आहे सेम, फक्त फ्रिक्वेन्सी कमी जास्त असते. दगडाची फ्रिक्वेन्सी इतकी कमी आहे की तो स्वतःहून हलू शकत नाही किंवा स्वतःहून काहीच करू शकणार नाही. पण दगड आहे, त्याच्यामध्ये जिवंतपणा असतो, त्याच्यामध्ये एक्सेप्टन्सची भावना असते. म्हणूनच आपण दगडाच्या मूर्त्या बनवल्या आणि त्याला देव्हाऱ्यात ठेवलेलं आहे आणि आपण पूजा करतोय, हो की नाही? म्हणजे आपले भाव तो एक्सेप्ट करतो आहे आणि तेच भाव तो आपल्याला देतोय. निसर्गाची किमयाच ती आहे की तुम्ही जे देणार तेच तो देणार आहे वापस. तर अशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्हाला एक नातेसंबंध म्हणा किंवा मैत्री भाव करायचा आहे. ठीक आहे. तर आणि त्याच्याबद्दलचं कृतज्ञता, चांगुलपणा बघा त्याचा एक एवढासा पॉईंट. कारण पूर्णपणे नकारात्मक असा व्यक्ती ह्या जन्मात होऊ शकत नाही किंवा पूर्णपणे पॉझिटिव्ह व्यक्ती ह्या जन्मात इथे नाहीये. प्रत्येकांमध्ये एक पाठ आहे, पोट आहे ना, मागचं बाजू. आपणच आपली पाठ नाही बघू शकत, तर मग आता आणखी दुसऱ्यांना काय सांगणार आहे? तर निसर्गाने तयारच तसं केलेलं आहे. तर असे तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने आता नजर बघायची आपल्याला समोरच्या जेही काही तुम्हाला दिसते आहे समोर, तो तुमचा ओळखीचा असो नसो, शत्रू असो मित्र असो, तुमच्यासोबत कितीही पद्धतीने वागो, कसाही वागो, पण तुम्हाला त्याच्याकडे बघण्याची नजर आता कृतज्ञतेचीच करायची आहे. फक्त कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे नुसतं थँक्यू किंवा आभार म्हणणं नाही, तर त्या फिलिंग्सनी भाव तयार करणं है ना. एकदा जरी तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी त्या व्यक्तीने स्माइल केली असेल किंवा कधीतरी एखादं काहीतरी काम चांगलं केलं असेल, त्या तेवढ्याशा कामालाच एनहान्स करायचं आणि त्याचे भाव आपल्याला निर्माण करायचे. हे सर्वस्वी आपल्या आतमध्ये, आपल्या हृदयामध्ये साचलेलं आहे. त्याचा शोध घ्यायचा आपल्याला. ठीक आहे. तर याच्यात होमवर्क राहणार आहे तुम्हाला, की हे फॉर एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता हे आपण जे आज शिकलो आहे नातेसंबंधाबद्दलचं कृतज्ञता, हे तुम्हाला जीवनभर ठेवायचं आहे. असं नाही की आज कोर्स आहे आणि कोर्सच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे, होमवर्क दाखवायचं, उद्या बोलायचं आहे म्हणून करायचं, तसं नाही. हे आपल्याला फक्त सवय व्हावी किंवा स्पष्टता यावी, आपल्याला समजून घ्यावं म्हणून तुम्हाला एक होमवर्क दिलेलं असतं. तर त्या होमवर्क मध्ये सध्या तुम्ही आता 3 लोकांचं तुमच्या जवळचे, जसं नवरा बायको, मुलं, आई वडील, भाऊ बहीण, मित्र, है ना, एखादं कोणी जवळचे जे की ज्यांच्यासोबत तुम्हाला कंप्लेंटिंग आहेत, तुमचं ब्लेमिंग आहे की हा असा त्रास देतो, हा असं करत नाही, हा माझं ऐकत नाही, तसं नाही तसं नाही वगैरे वगैरे, अशा 3 लोकांची निवड करा पहिल्यांदा.
ठीक आहे. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणजे आता ते तुमच्या जवळचे असतील तर त्यांचं छायाचित्र वगैरे घ्यायची गरज नाही. जर रोजच दिसतात तुम्हाला तर तुम्हाला असंही बघायची गरज म्हणजे दिसतातच ते. पण दिसत नसतील, दूर असतील तर त्यांचं फोटो घ्या किंवा आपल्या मोबाईलमध्ये असतातच आपल्या लोकांचे. तर अशा टाईपचे फोटो घ्या, त्यांच्यासोबत शांतपणे बसायचं आहे आणि त्यांचा जो काही चांगला एखादा गुण तुम्हाला आठवत असेल किंवा जो काही चांगला क्षण, एक क्षण जरी नाही तुमच्यासोबत, पण कमीत कमी इतरांसोबत, कमी काही तुमच्यासोबत नाही पण तो आपल्या मुलांसोबत, आपल्या बायकोसोबत, आपल्या लोकांसोबत तर चांगला वागतो किंवा काहीतरी समाजाच्या दृष्टीने तर चांगला आहे. जे काही असेल पॉझिटिव्हिटी बघा त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा मनातल्या मनातच. ठीक आहे. आणि त्याच्यातलं तुम्हाला कोणते गुण आवडले किंवा काय असेल किंवा त्याचं बघा कधी कधी कुणामध्ये सहनशीलता असते, कुणाची बुद्धिमत्ता, ताकद आणि निर्णय क्षमता जास्त असते, शहाणपण किंवा त्यांच्याबद्दलचं त्यांचा चेहरा हसण्याचं आवडतं, कोणाचं भोळेपणा पण आवडून जातो है ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही त्यांच्यातलं आवडत असेल त्या व्यक्तीबद्दल बघा, आठवा आणि त्या म्हणजे भावनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे मनापासून धन्यवाद करा की खरंच किती सुंदर म्हणजे तुझ्यात हे गुण आहेत, हे गुण मला पण शिकायला पाहिजे है ना आणि यायला पाहिजे. आणि याच्याविषयी मी खरंच सांगते, मला जेव्हा म्हणजे मी हे आता सांगते, माझ्या जेव्हा पैशांचं हे झालं होतं ना त्यावेळेस म्हणजे मला खूप भयानक त्या व्यक्तीचा राग यायचा आणि असं वाटायचं की मी इतका विश्वास ठेवला, इतकं डोळे झाकून मी हे केलं सगळं, असं कसं लोक करू शकतात, असं कसं लोक करू शकतात असं वाटायचं. आणि अक्षरशः म्हणजे डाऊन होऊन जायची मी, म्हणजे अक्षरशः डिप्रेशन मध्ये गेले होते. पण ज्या वेळेस म्हणजे मी स्वतःवर वर्क करायला लागले, हर पल म्हणजे त्या व्यक्तीसोबत, त्या व्यक्तीच्या फॅमिली सोबत जे काही आनंदाचे क्षण होते. एक वेळ असा होता की ज्याचं रेकॉर्डिंग आम्ही केलं होतं, ते रेकॉर्डिंग मला असं वाटत होतं जाळून टाकावं, फेकून टाकावं. पण मग जेव्हा समज झाली तेव्हा ते रेकॉर्डिंग बघून बघून त्यावेळेस त्या व्यक्तीचे भाव, त्या व्यक्तीचा परिवार सगळा आणि आपलं हसणं, खेळणं, कुदणं, ह्या सगळ्या गोष्टी आठवून आठवून म्हणजे अक्षरशः कृतज्ञतेची जादू असं म्हणजे डोळ्यातून अश्रू पडत होते. आणि त्या व्यक्तीसाठी फक्त फक्त आणि फक्त म्हणजे आशीर्वादच जात होते की तुझं मंगल हो, तुझं मंगल हो, तुझी भरभराट हो, तुला म्हणजे त्या वेळेस म्हणजे एक जाणीव होऊन जावं, म्हणजे अशा पद्धतीचं भावना यायच्या. आणि आजही येतात, आजही येतात. एक शब्द असं म्हणजे विरोधात असं येत नाही किंवा असं तो डाऊन होत नाही ते क्षण. तर अशा पद्धतीने म्हणजे सगळ्यात माझी तर आजपर्यंत कोणासोबतच म्हणजे अशी दुश्मनी अशी नाहीच आहे. पण हेच एक असं झालं होतं, पण त्याही गोष्टीला मी जिंकलं. ह्या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद वाटतो. तर आजही मी तुमच्याजवळ सांगते, ते एक एक्झाम्पल म्हणून सांगते की जस्ट मी तुम्हाला ज्ञान पाजायचं आणि बोलायचं आणि करायचं म्हणून नाही. हे ट्रू नॉलेज म्हणजे प्रज्ञा म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये आणता, इंटिग्रेट करता, तसे तुम्ही वागता आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात आणि ते रिझल्ट तुम्ही इतरांसोबत शेअर करता, म्हणजे दुसऱ्यांना पण चिखलातून वर काढण्यासाठी मदत करता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे प्रज्ञा म्हणतात, म्हणजे ट्रू नॉलेज, सत्य ज्ञान. म्हणून आपल्या प्रज्ञा करून आपल्या याचा आणि त्याच्याबद्दलही करुणा, करुणा जागृत होणं म्हणजे दयेच्या मायेच्या पलीकडे करुणा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या मनामध्ये ही प्रज्ञा, ही करुणा जागृत करायची. कधी कधी डोळ्यात पाणी येतं आणि आलेच पाहिजे. ज्या वेळेस तुमच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तुमचा सबकॉन्शियस माइंड जागृत होतो. म्हणजे भाव विभोर सबकॉन्शियस माइंड हा तुम्हाला भावनेनी दाखवतो. तुमच्या अंगावर काटे येतील, तुमच्या मनामध्ये असे सुंदर विचार येतील, भावना अशा सुंदर वाटायला लागते. मग तो तुमचा कितीही अपमान करू पण तुम्हाला त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघावंसं वाटेल, त्याचं ऐकावंसं वाटेल है ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाटून आली पाहिजे, कृतज्ञता दाटून आली पाहिजे. ठीक आहे. आणि तेव्हा मनातून असं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द मनातून आले पाहिजे. आणि ते लिहायचे आपल्याला त्यांच्याबद्दलचं, त्या लोकांचं म्हणजे काय तुम्हाला गुण असं आवडलं होतं किंवा असं त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये त्यांनी काय चांगलं केलं होतं की ज्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत गेले किंवा त्यांच्यासोबत आले, अट्रॅक्ट झाले किंवा त्यांच्यासोबत घालवलेले क्षण. तर हे जे काही आहे तुम्ही त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. तर असे 3 लोक तुमच्या लाईफमधले निवडायचे आहेत.
तर जसं आता पुस्तकामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं पण आहे की जसं कामानिमित्त तुम्ही बाहेर फिरत असाल तेव्हा फोटोमध्ये बॅग म्हणजे सॉरी बॅगमध्ये तुमच्या फोटो पण तुम्ही त्यांचा ठेवू शकता. जेव्हा जेव्हा आठवण आली तेव्हा तुम्ही त्यांचा फोटो बघून त्यांना धन्यवाद, म्हणजे असं नाही की एकदाच द्या, मला सांगितलं होमवर्क करायला म्हणून द्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला आलं तेव्हा तेव्हा, कारण हे व्हायब्रेशन्स पोहोचतात त्यांच्यापर्यंत आणि ब्रह्मांड सारं तुम्हाला जुडवून आणून देतो आणि समोरचं आयुष्य बदलतं. म्हणजे माझ्याकडे ग्रँड मास्टरला येताना एक टीचर आल्या होत्या, झाल्या त्या ग्रँड मास्टर. तर त्यांनी मला विचारलं की मी ग्रँड मास्टर झाले मॅडम, तर माझा नवरा बदलेल का? तर मी त्यांना हसून म्हणजे गमतीने एवढंच म्हटलं की नाही नाही, नवरा बदलायचा असेल तर तुम्हाला दुसरं लग्न करावं लागेल हा. तुम्हाला मी काही नवरा तुमचा बदलून देऊ शकणार नाही. तर म्हणे, नाही नाही मॅडम तसं नाही, त्यांच्या स्वभावाने ते बदलणार का? म्हटलं कदापि नाही बदलणार. तर बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते आणि मी तुम्हाला काही खोटारडं सांगणार नाही की नाही नाही ग्रँड मास्टर झालं की तुमची दुनिया अशी बदलेल, तुम्ही जे बोलाल ते होईल, असं नाही. ग्रँड मास्टर होणं म्हणजे तुम्ही स्वतःला बदल करणं. तुम्ही बदलला ना, बाहेरची दुनिया सगळी बदलते. आणि खरंच आता मला वाटतं 7-8 महिने झाले असतील त्या मॅडमचं होऊन गेलं. खरंच पूर्ण परिवार बदलतो. पूर्ण आणि त्यांचे स्वतःचेच हे होतात की अगदी शांत शांत वाटतं, विनाकारण खुश 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 खुश, म्हणजे काहीतरी गोष्ट घडली पाहिजे आणि मग मी खुश होईल, असं नाही होत. तर तुम्ही खुश राहता म्हणून तुमच्या समोरची परिस्थिती बदलते. तर हेच करायचंय तुम्हाला. आणि आता त्या नातेसंबंध जे काही आहे तुमचं, त्याच्यामध्ये कसं रूपांतरण होईल किंवा काय तुम्ही त्यांचं नातेसंबंधामध्ये बघता आहात, चांगल्या गोष्टी बघता आहात, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि त्यांच्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असं 3दा बोलून. आता इथे मी 3दा एका वेळेस का सांगते, की याचं कारण पण हे असतं की माइंड, बॉडी आणि सोर्स. माइंड म्हणजे आपल्या मनातले विचार आणि बॉडी म्हणजे आपण लिहितो आणि सोर्स म्हणजे तो नेचर किंवा तो भगवंत म्हणा, जो निसर्ग, आपल्याला जी शक्ती, प्राणशक्ती जी आपल्याला साथ देते. ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती गोष्ट म्हणजे एक्झिस्टन्स मध्ये येतात ते गोष्टी, है ना. म्हणून तिन्ही वेळेस आपल्याला म्हणजे तिन्ही गोष्टींनी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं असते. तर माइंड म्हणजे विचार करत राहायचं, वारंवार करायचं आणि 3 वेळेस तिघांनाही आपण धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद बोलत असतो. म्हणून प्रत्येक वेळेस थँक्यू, थँक्यू, थँक्यू 3दा बोलतो. थँक्यू पहिला आपल्या विचारांना जातो, दुसरा थँक्यू आपल्या बॉडीला आणि तिसरा थँक्यू आपल्या सोर्सला. तर अशा पद्धतीने 3दा आपल्याला थँक्यू बोलायची गरज असते आणि नेहमी मनातून बोलायचं, डीपली बोलायचं. तर आजचं होमवर्क तर मी तुम्हाला टेलिग्रामवर टाकतेच आहे. ज्यांना टेलिग्रामचा ग्रुप नसेल त्यांनी मला मेसेज टाकायचं. काय म्हटले जयश्री मॅडम, ज्यांनी आपलं वाईट केलं त्यांच्यातले चांगले गुण बघायचे का? येस, मी तेच तर सांगते. चांगले संबंध तर चांगले राहणारच, पण आता आपल्याला कुठे करायचं काम, जे आपले बिघडले असतील किंवा कुठेतरी आपल्याला कंप्लेंट असतात, कुणीतरी तुम्हाला फसवतं, प्रेमामध्ये फसवलं असेल तुम्हाला, पैशाने फसवलं असेल, अगदी साध्या साध्या, अगदी म्हणजे सगळ्यात दुश्मन तर जवळचे घरचेच लोक असतात, है ना. आपलेच लोक, फॅमिली. हा, फॅमिलीचे लोक आपल्याला त्रास, असं वाटतं त्रास देतात, हा शब्द नाही काढायचा आता आपल्याला. ऍक्च्युली ते आपल्याला शिकवतात. हो हो, रोजचं तुम्हाला म्हणजे रेकॉर्डिंग रोजचं मिळत असते, ठीक आहे. पण शक्यतोवर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. कारण टेलिग्रामवर काय असतं की त्याच्यावर तुम्हाला म्हणजे मेमरी भरपूर असते. म्हणजे त्याच्यात तुम्हाला डिलीटही होत नाही आणि तुमच्या मोबाईलला काहीच हानी होत नाही त्याच्यापासून. त्यामुळे सगळ्यांनी हा एक खूप छान म्हणजे प्लॅटफॉर्म आहे, शिकून घ्या. ज्यांना येत नाही ना त्यांनी शिकून घ्या, एकदम सोपं आहे, व्हॉट्सअप पेक्षा सोपं आहे ते. आणि व्हॉट्सअप पेक्षा खूपच चांगलं आहे. त्यामुळे टेलिग्राम ग्रुपमध्ये जवळजवळ म्हणजे हजारो लाखो लोक एका ग्रुपमध्ये येऊ शकतात, इतकी त्याची कॅपॅसिटी आहे. म्हणून आपण चॉईस तो करतोय, ठीक आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवर कारण खूप ग्रुप असतात ना, मग ते खूप इकडून तिकडून आले तर ते ठेवून जातात. तर टेलिग्राममध्ये सहजच तुम्हाला मिळतं सगळं. आणि तुमच्या लोकांना पण, नवीन नवीन लोक जे असतात त्यांना ऍड करत चला. तिथेच लिंक दिलेली असते, ती लिंक तुम्हाला पाहिजे त्यांना पाठवा, जादूची लिंक, आणि वाढवा हे लोक आणखी. मी बरेच जणांना पाठवली आहे. आणि आता बघा दिवसेंदिवस कसं आहे, कमी कमी होत जातात, तर तसं नाही व्हायला पाहिजे, वाढत राहायला पाहिजे, ठीक आहे. तर नक्की बोला आणि त्यांना आग्रहाने बोलवा, ओके.
तर आजचा होमवर्क आहे 3 लोकांची निवड करा तुमचे जवळचे किंवा जे काही तुम्हाला असं वाटतं ज्यांच्यासोबत आपले संबंध चांगले झाले पाहिजे आणि आता आपल्याला त्यांच्या त्या म्हणजे निगेटिव्हिटी मधून मुक्त व्हायचंय. संबंध चांगले हो नको हो ते नंतरचा भाग, पण सगळ्यात पहिले माझ्या मनामध्ये जो काही निगेटिव्हिटी येते, राग येतो, लोभ येतो त्या लोकांबद्दल, तो निघायचा आहे, निघून जायचंय. मला आता मुक्त व्हायचंय. कोणाबद्दलचा राग घालवणं म्हणजे त्यांच्यावर उपकार नाही करत, आपण आपल्या बंधनातून मुक्त होतो. ठीक आहे. तर आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचे. आपल्यावर जे काही जे घाण पडलेली असते ती ऍक्च्युली आपण राग करतो दुसऱ्यांचा, पण ती घाण आपल्याला चिपकलेली असते, ते चिखल आपल्याला चिपकलेलं असतं, हे लक्षात ठेवा. हे आपल्याला माहीतच राहत नाहीये आणि आपण त्यांना दोष देतो. पण जसं जसं तुम्ही त्यांना दोष दिला तशी तशी ती घाण तुमच्या अंगावर येते, की तुम्ही असं बोलता, तुम्ही असं बोलत आहात, तुम्ही असं बोलताय. तो म्हणतो की ठीक आहे, तथा असतो, तथा असतो, तथा असतो. तर तसंच असतं. तर तसं करू नका. खूप अवेअर राहा, खूप जागृत राहा. का 2-4 दिवसापूर्वीच मी माझ्या मैत्रिणीकडे गेली गणपतीच्या ह्याच्यामुळे, आणि नाही तिचे वडील पण आजारी होते त्याच्यामुळे भेटायला गेली होती. अगदी एंट्री करत नाही तिच्या घरामध्ये, गेट जवळ आली नाही, एकदम आल्याबरोबर काय नंदिनी काही नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन काही काम नाही करत, असं नाही तसं नाही, हे बघ किती त्रास देतात, असं देतात तसं देतात. वडील शेवटच्या घटकांवर आहेत ते. आणि माझा मुलगा असा करतो, तो ओरडतो, बापरे घरामध्ये तमाशे चालले, काही होत नाही, काही होत नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि रे की हे ते. मला अजून माझी गाडी पार्किंग करून ठेवली नाही तिने, म्हणजे मी गेटच्या आतमध्ये पण नाही जात आहे आणि ती गेटच्या बाहेर आली आणि तिथून बोलणं चालू, माझ्या हातात हात घेऊन. अगदी की म्हणजे तिला असं झालं होतं की मी किती सांगू हिला, किती बोलू मी हिच्याशी. आणि शुभ शुभ होती माझ्यासोबत, शुभी पण माझ्याकडे बघते, आम्ही दोघी एकमेकांकडे तेच असतं, म्हणजे फक्त बघितलं एकमेकांकडे आणि तिच्याकडे बघितलं आणि फक्त मी ऐकलं. बाहेर अंगणातच थांबली, अजून एंट्री आतमध्ये केली नाही. म्हटलं लॉ ऑफ अट्रॅक्शन, ओके. कृतज्ञतेची जादू, ओके. तू काय बोलली आतापर्यंत? एक तरी वाक्य तू पॉझिटिव्ह बोलली का? एक तरी वाक्य चांगलं बोलली का? मी बोलूच कसं? बघ ना तू घरात चल ना, बघू बोलूच कसं? अरे ते वडील शेवटच्या क्षणावर आहेत यार. 3 महिन्यापासून मी करते आहे, नोकरी करते आहे, माझा मुलगा असा तसा तसा. अरे यार, तू पण लहान होती तेव्हा असेच आई वडील कितींदा तरी तू सुशी केली असेल, कितींदा तरी त्यांनी केलं असेल. आज त्यांना स्वतःला होशच नाहीये. आज आयुष्यामध्ये येते ऍडमिट. नाही जमत तर चल लाव एक बाई, कर एक बाई चल करून, नाही तर ठेव त्यांना आयुष्यामध्ये, दे त्यांना पैसा खर्च. रेल्वेमध्ये जॉब होतात, पैसाही खर्च रेल्वेने केला, 10-12 लाख रुपये खर्च केला रेल्वेने, त्याची पण कृतज्ञता नाही तुम्हाला. म्हणजे मग कसं होणार आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हटलं, तू जे बोललीस ना त्याला ब्रह्मांडाने फक्त तथास्तु म्हटलं. बस एवढंच मी वाक्य बोलले. दुसऱ्या क्षणात ती शांत झाली, चुप झाली, एकदम म्हणजे आतमध्ये बघायला लागली. पण नंतर परत आतमध्ये गेल्यावर ते इतक्या इझिली नाही ट्रान्सफॉर्मेशन व्हायला बघत. तर त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला का सांगितलं, तुम्हाला सतत जागृत ठेवायचंय, सतत तथास्तु तथास्तु तथास्तु. हा तुम्हाला आपल्या माइंडमध्ये हा शब्द असं बिल्ड करावा लागेल, की कोणीतरी अननोन, अननोन नाही म्हणजे तोच एक सोर्सच आहे, तो तुम्हाला तथास्तुच बोलायला बसलेला आहे, तथास्तुच बोलायला बसलेला आहे आणि तुम्हाला तुम्ही जे बोलणार ते होणार. म्हणजे हाच लॉ ऑफ अट्रॅक्शन, तू तेच बोलते, तुझ्या लाईफमध्ये तेच आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे झालं. आणि आणि आपण सगळं तेच करतो है ना. इवन मी आता तुमच्याशी मी बोलते आहे, पण बरेचदा तरी सुद्धा मी खूप अवेअर राहते, खूप अवेअर राहते स्वतःला, आणि ते अवेअर राहण्यासाठी स्वतःमध्ये आणखी चांगलं डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणून मी हा जादूचा प्रोग्राम करते. तर हा जादूचा प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट जरी मी म्हटलं, पण तरी पण माझा त्याच्यात स्वार्थ आहे की नाही नाही, मला माझं त्या बहाण्याने मला पण अजून एकदा रिपीट होऊन जाते, परत डीप मध्ये मी जाते. तर मी जरी स्वार्थाने काम करते, पण परमार्थ म्हणजे स्वार्थानेच परमार्थाचे काम होतं. तर अशा पद्धतीने स्वार्थ हाही गुण आपल्याला वापरायचा आहे, कारण भगवंताने आपल्याला हे सगळे गुण दिलेले आहेत, हे सगळ्या भावना दिलेल्या आहेत. तर हा स्वार्थ वापरूनही आपल्याला जगायचं आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गुण आपल्याला आपल्या लाईफमध्ये यूज करायचं आहे. तर प्रत्येक वेळेस हा प्रोग्राम झाला की मला एक आनंद होतो, एक मस्त वाटतंय, आनंद मनातून असं वाटतं की वाव. आणि
रिव्हिजन माझी होते है ना. आणि ज्या वेळेस कुठे असं मलाही आलं कधी, तर मी पटकन त्याच्यातून म्हणजे अवेअर होऊन जाते. आणि खरंच लिटरली सांगते, एकही शत्रू ह्या जगामध्ये दिसत नाही, किंवा एकही व्यक्ती असा दिसत नाही की तो आपल्या मनाविरुद्ध वागतो, किंवा हा असा का वागतो, हे असं का होते, ही भावनाच येत नाही आता मनामध्ये. इतकं परिवर्तन असं आतून होऊन राहिलं. आणि कधी झालं तर परत त्याच्यावर मग अवेअर होऊन जायचं. दुसऱ्या दिवशी परत क्षमेचा डस्टर पुसून काढायचा, स्वतःला क्षमा करायची, त्यांना क्षमा मागायची, परत कृतज्ञतेची जादू चालू करायची. ते आपल्याला आयुष्यभर करायचंय. तर त्या 3 व्यक्तींना निवडायचं आहे. त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अशा 5 गोष्टींबद्दल तुम्ही काय अशा 5 गोष्टी त्यांच्यामध्ये बघितल्या, किंवा एखाद्या कोणत्या वेळेस काम केलं असेल त्यांनी, किंवा कधीतरी चांगले शब्द वापरले असतील, नाही तुमच्याबद्दल तर आणखी कोणाबद्दल, पण तुम्हाला चांगलं काहीतरी वाटलं असेल, त्याच्याबद्दलचं 5 गोष्टी असं लिहा. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटतं याच्याबद्दल असं एक वाक्य लिहून काढा. आणि ते फोटो तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, किंवा दिवसातून 2-2दा 4दा जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येतं. आता इथे तर 3दा वगैरे सांगितलेलं आहे, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तेव्हा एक कृतज्ञतेचा भाव त्यांना द्या, म्हणजे एक आशीर्वाद दिल्यासारखं द्यायचं. आणि परत रात्री झोपताना जादूचा दगड हातात घेऊन आज दिवसभरात तुमच्या जीवनात काय चांगली घटना घडली ते तुम्हाला त्या जादूच्या दगडाला बोलायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे होमवर्क करायचं आहे. तर पहिलं होमवर्क वरदान, हे तर रोज राहणार. मी सांगू किंवा नको सांगू, किमान 10 वरदान. काल जे अब्सेंट होते, काल ज्यांनी केलं नाही, त्यांनी कालचे 10, आजचे 10 असे 20 वरदान करायचे आहेत. कुठलंही छोट्यातली छोटी टाचणी जरी असेल ना तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसली, त्याबद्दल सुद्धा कृतज्ञता व्यक्त करा, की एक टाचणी आहे, दिसायला किती छोटी आहे पण किती मोठं भारी काम करते यार ती. टाचून ठेवते आपल्याला, है ना. किती म्हणजे कागदपत्र महत्वाचे. विचार करा बरं, टाचणी नसती तर काय केलं असतं आपण, कसं म्हणजे फॉर्म भरले असते, कसं हे केलं असतं. तर बघा, छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुई दिसते, दिसायला किती सुई आहे, है ना. पण किती मस्त काम असते, त्याच्यामुळे आपण कपडे शिवू शकतो आणि किती किती काय काय करू शकतो. तर तुम्हाला जे जे दिसतंय समोर, जे काही असेल, वस्तुस्थिती, परिस्थिती, माणूस, वनस्पती, प्राणी, जे काही आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. असं 10 वरदान लिहा. त्याच्यानंतर दुसरं होमवर्क आहे, असे तुमच्या लाईफ मधले जवळचे 3 व्यक्ती फॉर एक्झाम्पल म्हणून निवडा. मग ते आयुष्यभर करायचंच आहे. मग असे किती व्यक्ती असतील तर ते ज्यांना, आणि हे तुमच्या सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे, तो कोणते लोक निवडायचे, शत्रू मित्र जे कोणी असेल ते, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता भाव लिहायचा आहे तुम्हाला. आणि नंतर तिसरं होमवर्क आहे जादूचा दगड. त्या दगडाला आज दिवसभरामध्ये काय चांगली घटना घडली आहे त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आणि झोपी जायचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि कुठे काही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर त्यांनी मला नक्कीच विचारा. अनम्यूट करा, मी तुम्हाला अलाव केलेलं आहे. ठीक आहे. आज जॉईन करून घेते हा नातीकडून. हा टेलिग्राम हा करून हा. घेते. तर ज्यांना टेलिग्राम नसेल तर जॉईन करून घ्या. हा. सॉरी. तर बघा बरं, आपण शिकलंच पाहिजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी. आणि बरोबर. सोपं आहे, सोपं आहे. हॅलो. व्हॉट्सअप जसं यूज करतो ना तसंच सोपं आहे. हा, बोल. हा, टेलिग्राम कडे मलाही माहिती नाही टेलिग्रामचं कसं करायचं काय. गुगल प्ले स्टोअर असतं ना, तिथे हा टेलिग्राम म्हणून लिहायचं, त्याच्यात येतं आणि त्याला क्लिक केलं की तो तुमच्या याच्यामध्ये डाउनलोड होतो. आणि जसा व्हॉट्सअप दिसतो ना तसाच तो टेलिग्राम दिसतो. मग त्याच्यामध्ये ओपन केलं तर तिथे म्हणजे प्रज्ञा करुणा जादू असं दिसेल. तर त्या आणि ग्रुपला लिंक पण मध्ये ओपन यायचं. केली तरी त्याच्यात ऑप्शन येतं ना. लिंक पण हा. ओपन केली आणि ना, हा ऑप्शन येतं हा आणि मी की मेसेज जे डाउनलोड पाठवते करायचं. ना, जे मेसेज पाठवते ना, त्याच्यात टेलिग्राम त्याला ग्रुपची टच लिंक करायचं. आहे. हा, त्याला टच केलं की तुम्ही जॉईन होता ऑटोमॅटिक. हा, ब्ल्यू कलरचं जे दिसतं ना त्याला टच केलं का डायरेक्ट येतं मग. हा, बिलकुल बरोबर. आणि नाही येत तर खूप आपल्या आजूबाजूचे सगळेजण आजकाल टेक्नॉलॉजीमध्ये आहे, शेजारी पाजारी घरातले लहान लहान मुलं पट्टपट्ट पट्टपट्ट वर्क करून देतात. तर करायचं, शिकायचं, आपण थांबायचं नाही मला येत नाही म्हणून. हो की नाही. प्रिन्सिपल मॅडमला एक दिवस एक 10 मिनिटाचा कोर्स घ्यायला सांगायचं. हा.
हा, आणि तुम्हाला जर कोर्स करायचा असेल ना असं काही टेक्नॉलॉजीचे वगैरे, तर त्याचेही उपाय आपल्याकडे आहेत.